बेरीज. बेरीज संबोध. मुलांनो, इथे पहा. इथे 1+1 2 घागरी आहेत. आणखी एक घागर मिळवल्यास 3 घागरी होतात. 1 आणि 1 आणि 1 आणि 1 असे मिळून 4 रोपे होतात. यामध्ये आणखी एक रोप मिळवल्यास 5 रोपे होतील. जास्त घेणे म्हणजे मिळवणे, म्हणजेच बेरीज होय. बेरीज गणना वापरून 4 फुले आणि 2 फुले मिळून 6 फुले. अधिक चिन्हाची ओळख. 2 ससे अधिक 1 ससा बरोबर 3 ससे. 5 मासे अधिक 4 मासे बरोबर 9 मासे. 3 पाने अधिक 5 पाने बरोबर 8 पाने. 5 छत्र्या अधिक 2 छत्र्या बरोबर 7 छत्र्या. बेरीज. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. 2 आईस्क्रीम अधिक 3 आईस्क्रीम बरोबर 5 आईस्क्रीम. 3 सफरचंद अधिक 4 सफरचंद बरोबर 7 सफरचंद. 1 फुगा अधिक 7 फुगे बरोबर 8 फुगे. 5 चेंडू अधिक 4 चेंडू बरोबर 9 चेंडू. 6 रंगीत खडू अधिक 3 रंगीत खडू बरोबर 9 रंगीत खडू. 3 लॉलीपॉप अधिक 3 लॉलीपॉप बरोबर 6 लॉलीपॉप. बेरीज शाब्दिक उदाहरणे. टोपलीत 3 केळी आहेत. त्यात आणखी 2 केळी ठेवली तर टोपलीत किती केळी? 3 अधिक 2 बरोबर 5. 3 केळी अधिक 2 केळी बरोबर 5 केळी. 4 पणत्या आणि 2 पणत्या मिळून किती पणत्या? 4 अधिक 2 बरोबर 6. 4 पणत्या अधिक 2 पणत्या बरोबर 6 पणत्या. 2 फुगे आणि 7 फुगे मिळून किती फुगे? 2 अधिक 7 बरोबर 9. 2 फुगे अधिक 7 फुगे बरोबर 9 फुगे. बेरीज. तुम्ही स्वतः करून पहा. 2 मणी अधिक 3 मणी बरोबर 5 मणी. 3 मणी अधिक 2 मणी बरोबर 5 मणी. 2 पाने अधिक 1 पान बरोबर 3 पाने. 1 पान अधिक 2 पाने बरोबर 3 पाने. 2 आणि 3 ची बेरीज 5 आहे. हे 2 अधिक 3 बरोबर 5 असे लिहितात. हे 2 अधिक 3 बरोबर 5 असे वाचतात. तुम्हीच करून पहा. 4 अधिक 1 बरोबर 5. 1 अधिक 4 बरोबर 5. 5 अधिक 2 बरोबर 7. 2 अधिक 5 बरोबर 7. 3 अधिक 4 बरोबर 7. 4 अधिक 3 बरोबर 7. लक्षात आलं का? 2 अधिक 3 व 3 अधिक 2 या बेरजा सारख्याच आहेत. 1 अधिक 2 व 2 अधिक 1 या बेरजा सारख्याच आहेत. 2 अधिक 5 व 5 अधिक 2 या बेरजा सारख्याच आहेत. 4 अधिक 1 व 1 अधिक 4 या बेरजा सारख्याच आहेत. 3 अधिक 4 व 4 अधिक 3 या बेरजा सारख्याच आहेत.
बेरीज पुढे मोजून. 12 मण्यांच्या पुढे 1 मणी मोजा. 12 नंतर 1 मणी म्हणजे 13. 13 मण्यांच्या पुढे 2 मणी मोजा. किती झाले? 13 मण्यांच्या पुढे 2 मणी म्हणजे 15. 2 अधिक 1. 2 च्या पुढे 1 घर जा म्हणजे 3. 2 अधिक 3. 2 च्या पुढे 3 घरे जा म्हणजे 5. 4 अधिक 1. 4 च्या पुढे 1 घर जा म्हणजे 5. 3 अधिक 2. 3 च्या पुढे 2 घरे जा म्हणजे 5. 1 अधिक 1. 1 च्या पुढे 1 घर जा म्हणजे 2. 14 अधिक 1 बरोबर 15. 12 अधिक 3 बरोबर 15. 15 अधिक 5 बरोबर 20. 13 अधिक 3 बरोबर 16. 10 अधिक 3 बरोबर 13. 8 अधिक 6 बरोबर 14. 5 अधिक 9 बरोबर 14. 7 अधिक 8 बरोबर 15. 8 अधिक 9 बरोबर 17. 4 अधिक 9 बरोबर 13. 7 अधिक 7 बरोबर 14. 8 अधिक 4 बरोबर 12. 5 अधिक 7 बरोबर 12. 3 अधिक 8 बरोबर 11. 2 अधिक 9 बरोबर 11. 12 अधिक 7 बरोबर 19. 13 अधिक 4 बरोबर 17. 11 अधिक 5 बरोबर 16. 15 अधिक 5 बरोबर 20. 11 अधिक 7 बरोबर 18. 12 अधिक 6 बरोबर 18. 16 अधिक 3 बरोबर 19. 17 अधिक 2 बरोबर 19. 14 अधिक 5 बरोबर 19. 10 अधिक 5 बरोबर 15. वजाबाकी. वजाबाकी संबोध. 4 पक्ष्यांपैकी 2 उडून गेले तर आता 2 पक्षी उरले. 6 लाडूंपैकी राजूने 2 लाडू खाल्ले तर आता 4 लाडू उरले. वरील वजाबाकी 6 वजा 2 बरोबर 4 अशी लिहितात. 4 पुऱ्यांपैकी उंदीर मामाने 1 पुरी पळवली. टोपलीत 3 पुऱ्या उरल्या. वजा चिन्हाची ओळख. 6 वजा 4 बरोबर 2. 5 वजा 3 बरोबर 2. 4 वजा 1 बरोबर 3. 5 वजा 3 बरोबर 2. प्राण्यांनी केली मेजवानी. मेजवानीसाठी 1 हत्ती, 2 माकडे, 3 ससे, 1 गाय आणि 2 हरणे आली. आता सांगा एकूण किती जण जमले? मेजवानीसाठी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 1 अधिक 2 बरोबर 9 प्राणी जमले. गायीने बनवली खीर. माकडांनी 9 भाकऱ्या बनवल्या. सश्यांनी मुळ्याची भाजी तर हरणांनी आणले 12 पेरू. हत्तीने ऊस आणले तोडून, ते होते 7. गायीने खीरीच्या 8 वाट्या भरल्या. पुरतील सगळ्यांना? 1 कमी पडली तर ती म्हणाली, मी नाही खाणार खीर. मग पुरतील ना वाट्या? माकड म्हणाले, प्रत्येकाला 1-1 भाकरी मिळेल. आम्ही बरोबर मोजलाय. ऊस किती कमी पडेल हे तुम्ही सांगू शकाल? हो, इथे 7 ऊस आहेत आणि
9 प्राणी, तर 9 वजा 7 बरोबर 2, म्हणून 2 ऊस कमी पडतील. मग 3 ससे म्हणाले, आम्हा तिघांना मिळून 1 ऊस पुरे. मग बाकीच्यांना 1 ऊस मिळेल. तपासून पहा. इथे 9 प्राणी आहेत, म्हणून त्यांना 9 ऊसांची गरज पडेल. पण ऊस तर फक्त 7 आहेत. 3 सश्यांनी 1 ऊस खायचे ठरवले, म्हणून 7 वजा 1 बरोबर 6 ऊस शिल्लक राहिले. आणि 9 प्राण्यांपैकी 3 सश्यांनी 1 ऊस खायचे ठरवले, म्हणून 9 वजा 3 बरोबर 6 प्राणी उरले. तर 6 प्राण्यांसाठी 6 ऊस राहिले. तर आता सर्वांना ऊस मिळेल. पेरू प्रत्येकाला 1 दिला तर किती उरतील? इथे 12 पेरू आहेत आणि 9 प्राणी, म्हणून 12 वजा 9 बरोबर 3, म्हणून 3 पेरू उरतील. वजाबाकी. शाब्दिक उदाहरणे. रजत जवळ होत्या 4 गोळ्या. त्याने खाल्ल्या 2 गोळ्या. किती गोळ्या उरल्या? 4 वजा 2 बरोबर 2, म्हणजे 2 गोळ्या उरल्या. दुकानात होत्या टोप्या 9. त्यांपैकी विकल्या टोप्या 5. दुकानात किती टोप्या राहिल्या? 9 वजा 5 बरोबर 4, म्हणजे 4 टोप्या राहिल्या. डब्यात 7 पेढे होते. त्यापैकी 3 पेढे मुलांना वाटले. डब्यात किती पेढे शिल्लक राहिले? 7 वजा 3 बरोबर 4, म्हणून 4 पेढे शिल्लक राहिले. रोशनी जवळ 3 चेंडू होते. अमितला 1 चेंडू दिला. तिच्याजवळ किती चेंडू राहिले? 3 वजा 1 बरोबर 2, म्हणून 2 चेंडू राहिले. घरट्यात 5 पिल्ले होती. त्यांपैकी 3 पिल्ले उडाली. घरट्यात किती पिल्ले उरली? 5 वजा 3 बरोबर 2, म्हणून 2 पिल्ले उरली. वजाबाकी. वजाबाकी संबोध. 4 पक्ष्यांपैकी 2 उडून गेले, तर आता 2 पक्षी उरले. 6 लाडूंपैकी राजूने 2 लाडू खाल्ले, तर आता 4 लाडू उरले. वरील वजाबाकी 6 वजा 2 बरोबर 4 अशी लिहितात. 4 पुऱ्यांपैकी उंदीर मामाने 1 पुरी पळवली. टोपलीत 3 पुऱ्या उरल्या. वजा चिन्हाची ओळख. 6 वजा 4 बरोबर 2. 5 वजा 3 बरोबर 2. 4 वजा 1 बरोबर 3. 5 वजा 3 बरोबर 2. प्राण्यांनी केली मेजवानी. मेजवानीसाठी 1 हत्ती, 2 माकडे, 3 ससे, 1 गाय आणि 2 हरणे आली. आता सांगा एकूण किती जण जमले? मेजवानीसाठी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 1 अधिक 2 बरोबर 9 प्राणी जमले. गायीने बनवली खीर. माकडांनी 9 भाकऱ्या बनवल्या. सश्यांनी मुळ्याची भाजी, तर हरणांनी आणले 12 पेरू. हत्तीने ऊस आणले तोडून, ते होते 7. गायीने खीरीच्या 8 वाट्या भरल्या. पुरतील सगळ्यांना? 1 कमी पडली, तर ती म्हणाली, मी नाही खाणार खीर. मग पुरतील ना वाट्या? माकड म्हणाले, प्रत्येकाला 1-1 भाकरी मिळेल. आम्ही बरोबर मोजलाय. ऊस किती कमी पडेल हे तुम्ही सांगू शकाल? हो, इथे 7 ऊस आहेत आणि 9 प्राणी. तर 9 वजा 7 बरोबर 2, म्हणून 2 ऊस कमी पडतील. मग 3 ससे म्हणाले, आम्हा तिघांना मिळून 1 ऊस पुरे. मग बाकीच्यांना 1-1 ऊस मिळेल. तपासून पहा.
इथे 9 प्राणी आहेत, म्हणून त्यांना 9 ऊसांची गरज पडेल. पण ऊस तर फक्त 7 आहेत. 3 सश्यांनी 1 ऊस खायचे ठरवले, म्हणून 7 वजा 1 बरोबर 6 ऊस शिल्लक राहिले. आणि 9 प्राण्यांपैकी 3 सश्यांनी 1 ऊस खायचे ठरवले, म्हणून 9 वजा 3 बरोबर 6 प्राणी उरले. तर 6 प्राण्यांसाठी 6 ऊस राहिले. तर आता सर्वांना ऊस मिळेल. पेरू प्रत्येकाला 1 दिला तर किती उरतील? इथे 12 पेरू आहेत आणि 9 प्राणी, म्हणून 12 वजा 9 बरोबर 3, म्हणून 3 पेरू उरतील. वजाबाकी. शाब्दिक उदाहरणे. रजत जवळ होत्या 4 गोळ्या. त्याने खाल्ल्या 2 गोळ्या. किती गोळ्या उरल्या? 4 वजा 2 बरोबर 2, म्हणजे 2 गोळ्या उरल्या. दुकानात होत्या टोप्या 9. त्यांपैकी विकल्या टोप्या 5. दुकानात किती टोप्या राहिल्या? 9 वजा 5 बरोबर 4, म्हणजे 4 टोप्या राहिल्या. डब्यात 7 पेढे होते. त्यापैकी 3 पेढे मुलांना वाटले. डब्यात किती पेढे शिल्लक राहिले? 7 वजा 3 बरोबर 4, म्हणून 4 पेढे शिल्लक राहिले. रोशनी जवळ 3 चेंडू होते. अमितला 1 चेंडू दिला. तिच्याजवळ किती चेंडू राहिले? 3 वजा 1 बरोबर 2, म्हणून 2 चेंडू राहिले. घरट्यात 5 पिल्ले होती. त्यांपैकी 3 पिल्ले उडाली. घरट्यात किती पिल्ले उरली? 5 वजा 3 बरोबर 2, म्हणून 2 पिल्ले उरली. वजाबाकी पुढे चालू. 2 वजा 1 बरोबर 1. 3 वजा 1 बरोबर 2. 4 वजा 1 बरोबर 3. 5 वजा 1 बरोबर 4. 6 वजा 1 बरोबर 5. 7 वजा 1 बरोबर 6. 8 वजा 1 बरोबर 7. 9 वजा 1 बरोबर 8. 3 वजा 2 बरोबर 1. 4 वजा 2 बरोबर 2. 5 वजा 2 बरोबर 3. 6 वजा 2 बरोबर 4. 7 वजा 2 बरोबर 5. 8 वजा 2 बरोबर 6. 9 वजा 2 बरोबर 7. 4 वजा 3 बरोबर 1. 5 वजा 3 बरोबर 2. 6 वजा 3 बरोबर 3. 7 वजा 3 बरोबर 4. 8 वजा 3 बरोबर 5. 9 वजा 3 बरोबर 6. 5 वजा 4 बरोबर 1. 6 वजा 4 बरोबर 2. 7 वजा 4 बरोबर 3. 8 वजा 4 बरोबर 4. 9 वजा 4 बरोबर 5. 6 वजा 5 बरोबर 1. 7 वजा 5 बरोबर 2. 8 वजा 5 बरोबर 3. 9 वजा 5 बरोबर 4. 7 वजा 6 बरोबर 1. 8 वजा 6 बरोबर 2. 9 वजा 6 बरोबर 3. 8 वजा 7 बरोबर 1. 9 वजा 7
बरोबर 2. 9 वजा 8 बरोबर 1. प्रश्न. संख्यांची बेरीज करण्यासाठी चित्र किंवा ठिपक्यांचा वापर करूया. 3 अधिक 2 यांची बेरीज करा. उत्तर. संख्या उभ्या मांडणीत लिहा. पहिल्यांदा 3च्या डाव्या बाजूला 3 ठिपके काढा. नंतर 2च्या डाव्या बाजूला 2 ठिपके काढा. माझ्याबरोबर ठिपके मोजा. म्हणा 1, 2, 3, 4 आणि 5. इथं 5 ठिपके आहेत, म्हणून 3 अधिक 2 बरोबर 5. बेरीज करा. 3 अधिक 3. उत्तर. संख्यांची उभी मांडणी करा. 3 या संख्येच्या डाव्या बाजूला 3 चांदण्या काढा. पुन्हा 3 या संख्येच्या डाव्या बाजूला 3 चांदण्या काढा. आपण या चांदण्या मोजूया. म्हणा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणून 3 अधिक 3 बरोबर 6. आपल्याला 8 अधिक 6 ही बेरीज करायची. उत्तर. आपण पाहू शकतो की 8 या संख्येच्या डाव्या बाजूला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 फुलं आहेत. आणि 6 या संख्येच्या डाव्या बाजूला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 फुलं आहेत. आता आपण सर्व फुलं मोजूया. माझ्याबरोबर मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. इथं 14 फुलं आहेत, म्हणून 8 अधिक 6 बरोबर 14. आता या चित्राकडे पहा. पहिल्या वर्तुळामध्ये 4 ही संख्या आहे. आपण 4 मध्ये 1 मिळवतो, बरोबर 5. 4 आणि 1 यांची जी बेरीज 5 आहे ती दुसऱ्या वर्तुळामध्ये लिहिली आहे. आता ही 5 ही संख्या 1 मध्ये मिळवा. डाव्या बाजूला खाली 6 लिहा. ही बेरीज 6 खाली तिसऱ्या वर्तुळामध्ये लिहिली आहे. नंतर संख्या 6 ही संख्या 2 मध्ये मिळवली, जी डाव्या बाजूला खाली लिहिलेली आहे, बरोबर 8. ही बेरीज 8 शेवटच्या वर्तुळामध्ये लिहिलेली आहे. आता जर तुम्हाला संपूर्ण सारणी दिली असेल आणि तुम्हाला संख्यांची बेरीज करायची असेल तर ती तुम्ही कशी कराल? दिलेल्या सारणीच्या आधारे ते मी तुम्हाला समजावून सांगतो. आपल्याला 5 अधिक 3 ही बेरीज करायची आहे. उत्तर. पहिल्या स्तंभात खाली 5 या संख्येकडे बघा. पहिल्या ओळीतील 3 या संख्येकडे बघा. या 2 संख्या मिळतील अशी काल्पनिक रेषा काढा. आपण 8 या संख्येकडे पोहोचतो, म्हणून 5 अधिक 3 बरोबर 8. आता आपण 3 अधिक 5 ही बेरीज करूया. उत्तर. त्याच सारणीचा उपयोग करून पहिल्या स्तंभातील 3 ही संख्या बघा आणि पहिल्या ओळीतील 5 ही संख्या बघा. या दोन्ही संख्या मिळतील अशी काल्पनिक रेषा काढा. पहा की पुन्हा ते 8 या संख्येशी मिळतात, म्हणून 3 अधिक 5 सुद्धा 8 आहे. म्हणजे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की 5 अधिक 3 बरोबर 3 अधिक 5 बरोबर 8. अशाच प्रकारे 2 अधिक 1 बरोबर 1 अधिक 2, 3 अधिक 4 बरोबर 4 अधिक 3 आणि असंच पुढे. आता दिलेली सारणी पूर्ण करा. जिथं पहिल्या ओळीतील आणि पहिल्या स्तंभातील संख्या 2, 3 आणि 4 आहेत. आता सारणी बघा. पहिल्यांदा आपल्याला
पहिल्या ओळीतील पहिली संख्या 2 आणि पहिल्या स्तंभातील पहिली संख्या 2 यांची बेरीज करायची. आता 2 अधिक 2 बरोबर 4, म्हणून 2च्या खाली 4 लिहा. पुढे आपल्याला पहिल्या ओळीतील दुसरी संख्या जी 3 आहे आणि पहिल्या स्तंभातील पहिली संख्या जी 2 आहे यांची बेरीज करायची. आता 3 अधिक 2 बरोबर 5, 3च्या खाली 5 लिहा. नंतर पहिल्या ओळीतील तिसरी संख्या जी 4 आहे आणि पहिल्या स्तंभातील पहिली संख्या जी 2 आहे यांची बेरीज करा. आता 4 अधिक 2 बरोबर 2, म्हणून 4च्या खाली 6 लिहा. आता पहिल्या स्तंभातील दुसऱ्या संख्येकडे जी 3 आहे तिच्याकडे जा. पहिल्या ओळीतील पहिली संख्या जी 2 आहे आणि स्तंभातील दुसरी संख्या जी 3 आहे यांची बेरीज करा. 2 अधिक 3 बरोबर 5, 4च्या खाली 5 लिहा. नंतर पहिल्या ओळीतील दुसरी संख्या जी 3 आहे आणि पहिल्या स्तंभातील दुसरी संख्या जी 3 आहे यांची बेरीज करा. 3 अधिक 3 बरोबर 6, 5च्या खाली 6 लिहा. पहिल्या ओळीतील शेवटची संख्या 4ची पहिल्या स्तंभातील संख्या 3शी बेरीज करा. 4 अधिक 3 बरोबर 7, 6च्या खाली 7 लिहा. आता पहिल्या स्तंभातील शेवटची संख्या 4 कडे जाऊ. एकामागून एक पहिल्या ओळीतील संख्या 4 मध्ये मिळवा. पहिल्यांदा 2 अधिक 4 ही बेरीज करा. 2 अधिक 4 बरोबर 6, 5च्या खाली 6 लिहा. आता पहिल्या ओळीतील दुसरी संख्या 3ची 4शी बेरीज करा. 3 अधिक 4 बरोबर 7, 6च्या खाली 7 लिहा. शेवटी पहिल्या ओळीतील शेवटची संख्या 3 आणि पहिल्या स्तंभातील शेवटची संख्या 4 यांची बेरीज करूया. 4 अधिक 4 बरोबर 8, 7च्या खाली 8 लिहा. हीच पद्धत वापरून बेरजेची सर्व गणितं सोडवा आणि स्वाध्यायामध्ये दिलेल्या सारणी पूर्ण करा. आपण या सारणीच्या आधारे रिकाम्या चौकटी भरू. दिलेलं 9 अधिक किती बरोबर 11. पहिल्या ओळीत संख्या 9 बघा आणि त्याला वर्तुळ काढा. त्याच स्तंभामध्ये संख्या 11 बघा. 11 या संख्येवरून त्याच्या डाव्या बाजूला काल्पनिक रेषा काढा. ही रेषा दाखवल्याप्रमाणे आपल्या स्तंभातील संख्या 2 ला पोचेल. म्हणून आपण म्हणू शकतो की 9 अधिक 2 बरोबर 11. आपण दिलेल्या संख्यांची मनातल्या मनात बेरीज करून आणि दिलेल्या चौकटीत उत्तर लिहू. दिलेलं 2 आणि 4 म्हणजे किती? आपल्याला 2 या संख्येमध्ये 4 ही संख्या मिळवायची. आता 2 अधिक 4 बरोबर 6, म्हणून दिलेल्या चौकटीत 6 लिहा. दिलेलं 3 आणि 3 म्हणजे किती? आपल्याला 3 या संख्येमध्ये 3 ही संख्या अधिक करायची आहे. आता 3 अधिक 3 बरोबर 6, म्हणून दिलेल्या चौकटीत 6 लिहा. दिलेलं 5 अधिक 3 म्हणजे किती? आपल्याला 5 या संख्येमध्ये 3 ही संख्या अधिक करायची आहे. आता 5 अधिक 3 बरोबर 8, म्हणून दिलेल्या चौकटीत 8 लिहा. दिलेलं 7 मध्ये 4 मिळवले. आपल्याला 7 या संख्येमध्ये 4 ही संख्या अधिक करायची. आता 4 अधिक 7 बरोबर 11, म्हणून दिलेल्या चौकटीत 11 लिहा. स्वल्पविरामानं वेगळं करून 2 संख्या दिल्यात. आपण या 2 संख्यांची बेरीज मनातल्या मनात करूया.
दिलेली 8 2 म्हणजे आपल्याला 8 या संख्येमध्ये 2 ही संख्या अधिक करायची आहे. आता 8 अधिक 2 बरोबर 10 म्हणून दिलेल्या चौकटीत 10 लिहा. आता आपण आणखी एक मजेशीर स्वाध्याय मनातल्या मनात सोडवूया. आपण दिलेल्या संख्यांची बेरीज करू आणि उत्तर योग्य फुग्याशी जोडू. आता बाजूला दिलेलं चित्र बघा. पहिल्या संचातील संख्या 5 अधिक 3 ही बेरीज करायची. 5 अधिक 3 बरोबर 8. म्हणून हा संच ज्या फुग्यावर 8 ही संख्या लिहिलेली आहे त्या फुग्याला जोडा. दुसरा संख्यांचा संच ज्यांची बेरीज करायची आहे तो आहे 7 अधिक 8. 7 अधिक 8 बरोबर 15. म्हणून हा संच ज्या फुग्यावर 15 ही संख्या लिहिलेली आहे त्या फुग्याला जोडा. तशाच प्रकारे दुसऱ्या बेरजा दाखवा. आपणा सर्वांना माहिती असल्याप्रमाणे वजाबाकी म्हणजे कमी करणं किंवा काढून टाकणं. आपण नेहमी मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो. यासाठी आपण ठिपके किंवा रेषा इत्यादींचा वापर करतो. उदाहरणार्थ 4 वजा 3 या संख्यांची दाखवल्याप्रमाणे उभी मांडणी करा. मोठ्या संख्ये इतक्या रेषा काढा म्हणजे 4 रेषा काढा. आता या 4 रेषांमधून लहान संख्ये इतक्या रेषा काढून टाका म्हणजे 4 रेषांमधून 3 रेषा काढून टाका. किती रेषा उरल्या ते बघा. आपण पाहू शकतो की फक्त एक रेषा उरली आहे. म्हणून 4 वजा 3 बरोबर 1. 9 वजा 5 करण्यासाठी दाखवल्याप्रमाणे संख्यांची उभी मांडणी करा. 9 वर्तुळ काढा. 5 वर्तुळ काढून टाका. मुलांनो, आता मला सांगा किती वर्तुळ उरली? बरोबर 4 वर्तुळ उरली आहेत. म्हणून 9 वजा 5 बरोबर 4. प्रश्न: वजा करण्याच्या संख्ये एवढे ठिपके रंगवा. उरलेल्या वर्तुळांची संख्या चौकटीत लिहा. उत्तर: 5 वजा 3 ही वजाबाकी करा. दाखवल्याप्रमाणे संख्यांची उभी मांडणी करा. 5 वर्तुळ काढा. आपल्याला 5 मधून 3 वजा करायचे आहेत. म्हणून 5 मधील 3 वर्तुळ रंगवा. आता रंगवलेली वर्तुळ किती उरली आहेत? बरोबर आपल्याकडं 2 वर्तुळ आहेत. म्हणजे 5 वजा 3 बरोबर 2. 9 वजा 3 करण्यासाठी 9 वर्तुळ काढा. 9 मधून 3 वजा करण्यासाठी 9 पैकी 3 वर्तुळ रंगवा. न रंगवलेली वर्तुळ किती उरली आहेत? बरोबर न रंगवलेली वर्तुळ 6 आहेत. म्हणून 9 वजा 3 बरोबर 6. तशाच प्रकारे ठिपके वापरून, रेषा वापरून, वर्तुळ किंवा इतर चित्र वापरून दुसऱ्या वजाबाकी करा. सारणीचा वापर करून आपण काही वजाबाकी करूया. बाजूला दिलेली सारणी बघा. आता 7 वजा 3 ही वजाबाकी करा. पहिल्या ओळीतील 7 संख्येला वर्तुळ काढा. स्तंभातील 3 या संख्येला वर्तुळ काढा आणि दोन्ही संख्येतून गुलाबी रेषा कुठे मिळते ते बघा. तुम्ही पाहू शकता की या रेषा 4 इथे मिळतात. म्हणून 7 वजा 3 बरोबर 4. पुढे 9 वजा 1 ही वजाबाकी करा. पहिल्या ओळीतील 9 या संख्येभोवती वर्तुळ काढा. स्तंभातील संख्या 1 भोवती वर्तुळ काढा. तुम्ही पाहू शकता की जर तुम्ही दोन्ही संख्येतून रेषा काढली तर या रेषा संख्या 8 ला मिळतात. म्हणून
9 वजा 1 बरोबर 8. आता 7 मधून कोणती संख्या तुम्ही वजा कराल म्हणजे तुम्हाला फरक 2 मिळेल? उत्तर आहे, यासाठी बाजूला दिलेल्या सारणीकडे बघा. 7 या संख्येला वर्तुळ काढा. 7 या संख्येतून याच स्तंभामध्ये 2 या संख्येपर्यंत रेषा काढा. आता 2 या संख्येपासून डाव्या बाजूला पहिल्या स्तंभापर्यंत रेषा काढा. ही रेषा पहिल्या स्तंभातील संख्या 5 ला मिळते. म्हणून तुम्ही निष्कर्ष काढू शकता की 7 वजा 5 बरोबर 2. मुलांनो, तुम्ही आता मनातल्या मनात वजाबाकी करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच ठिपके, रेषा किंवा चित्र इत्यादींचा वापर न करता जर 4 मधून 2 वजा केले तर किती उरतील? उत्तर आहे, 4 या संख्येमधून मनातल्या मनात 2 संख्या कमी करत मागं जा. आपल्याला संख्या 2 मिळेल. म्हणून 4 वजा 2 बरोबर 2. 7 वजा 4 करा. उत्तर किती असेल? आपल्याला संख्या 3 मिळेल. 5 मधून 1 कमी केला किती उरले? 5 वजा 1 बरोबर 4. 6 वजा 3 म्हणजे किती? 6 वजा 3 बरोबर 3. 6 तून 6 गेले किती राहिले? 6 वजा 6 बरोबर 0. आता दिलेल्या कोणत्याही 2 संख्यांची वजाबाकी करण्यासाठी नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. उदाहरणार्थ 5, 3 ही वजाबाकी करा. 5 वजा 3 बरोबर 2. म्हणून रिकाम्या जागेमध्ये 2 लिहा. दिलेल्या 2 संख्या 6 आणि 2 आहेत. 6 मधून 2 वजा करा. आता 6 वजा 2 बरोबर 4. म्हणून रिकाम्या जागी 4 लिहा. दिलेल्या संख्या 9 आणि 5 आहेत. आता 9 वजा 5 बरोबर 4. म्हणून रिकाम्या जागी 4 लिहा. संख्यांचं वाचन आणि लेखन. मुलांनो, तुम्ही 100 पर्यंत लिहित आणि वाचत आहात. 2 अंक दिलेत. आता आपण बघूया की या अंकांना संख्या म्हणून कसं वाचायचं. अंक 2 आणि 3 दिलेत. आपण हे 2, 3, 23 असं वाचू शकतो आणि दाखवल्याप्रमाणे 23 लिहा. आपण हे 9, 6 असं वाचू शकतो आणि दाखवल्याप्रमाणे 96 लिहा. आपण हे 6, 9 असं वाचू शकतो आणि दाखवल्याप्रमाणे 69 लिहा. आता मुलांनो, दाखवलेल्या सारणीचा उपयोग करून आपण 8ची कहाणी पाहूया. आता आपण अशा 2 संख्यांची बेरीज करूया की ज्यांची बेरीज 8 येईल. 8 ही संख्या बघा. शेवटच्या स्तंभातील 7 या संख्येवरून आलेली रेषा आणि दुसऱ्या ओळीतील 1 या संख्येवरून आलेली रेषा 8 या संख्येला मिळतात. म्हणून 7 अधिक 1 बरोबर 8. शेवटून दुसऱ्या स्तंभातील 6 या संख्येवरून आणि तिसऱ्या ओळीतील 2 या संख्येवरून काढलेल्या काल्पनिक रेषा 8 या संख्येला मिळतात. म्हणून 6 अधिक 2 बरोबर 8. शेवटून तिसऱ्या स्तंभातील 5 या संख्येवरून आणि चौथ्या ओळीतील 3 या संख्येवरून काढलेल्या काल्पनिक रेषा 8 या संख्येला मिळतात. म्हणून 5 अधिक 3 बरोबर 8. मुलांनो, इथं तुमच्या काय लक्षात आलं? आपण असं पाहिलंय की 7 अधिक 1 बरोबर 8, 6 अधिक 2 बरोबर 8, 5 अधिक 3 बरोबर 8, 4 अधिक 4 बरोबर 8, 3 अधिक 5 बरोबर 8, 2 अधिक 6 बरोबर 8, 1 अधिक 7 बरोबर 8. याच्या आधारे
आपण साध्या बेरजेचा स्वाध्यायातील रिकाम्या चौकटी भरूया. 7 अधिक 1 बरोबर 8. 6 अधिक 2 बरोबर किती? बरोबर, उत्तर 8 है. 5 अधिक 3 बरोबर 8. 4 अधिक 4 बरोबर किती? बेरीज 8 है. 3 अधिक 5 बरोबर 8. 2 अधिक 6 बरोबर 8 आणि 1 अधिक 7 बरोबर 8.